रामकृष्ण हरी. आज पहिला पाऊस आणि पहिल्या पावसाचा आनंद घेताना आम्हाला गॅलरीमध्ये वडापाव खायचे आहेत आणि तो आनंद घ्यायचा आहे आम्हाला. गरम गरम बघा, मिरची भजी वडे बघून पावसाळ्यात कसं तोंडाला पाणी सुटतं. आणि आज आमचा ठरलेलं होतं, कारण म्हटलं आज पहिला पाऊस पडतो आहे, त्याच्यामुळे आज शॉर्टकटमध्ये जेवण पण. आणि म्हटलं मुलंच म्हणायला लागली की आज काहीतरी गरम गरम खाऊया. म्हटलं काय अचानक तर गरम गरम करणार. म्हटलं चला वडापाव आणि गरम गरम मिरची आणि पॅटीस असा आजचा बेत आहे. आणि त्या म्हटलं करूया आपण. मला काही पाव आवडत नाही आहे, म्हणून मी एखादा पाव खाईन, पण चपाती आहे माझी. मला पाव जास्त आवडत नाही. बघा मस्त मिरची, अक्षर लांब सडक आणि कमी तिखटवाल्या मिरच्या आणलेल्या आहेत. सुटलं ना तोंडाला पाणी. बघा मस्त वाटत आहेत माझ्या पण. वडा हा असा आहे की सगळ्यांनी कोणी पण बघितलं असतं तर कोणाच्या पण तोंडाला पाणी सुटेल, असा आपला महाराष्ट्रातला वडापाव फेमस आहे. आणि माझ्यासुद्धा तोंडाला पाणी सुटले. मी तुम्हाला बोलते पण मलासुद्धा वाटते कधी खाते. चला लवकरात लवकर बनवून बाहेर बसूया आणि मस्त खाऊया, आनंद घेऊया गॅलरीचा. आणि तुम्हीसुद्धा शक्यतो पावसामध्ये बाहेरचं खायचंच नाही, कारण माशा बसतात, मच्छर बसतात, आजार वाढतात. आणि बाहेरचे तेल कसे वापरतात, त्याच तेलामध्ये वडापाव सारखे काढत असतात. आता आपण कसं चेंज करतो किंवा झालेलं लगेच वापरून टाकतो, पण बाहेर तसं नसतं. बाहेर कसं तेच त्यांना काय करायचं, ते बिझनेस करायला बसलेले आहेत. आणि थोडं आपल्यासाठी एवढं फ्रेश करणार आहे, कोण काळजी घेणार आहे, नाही घेणार आहे. म्हणून बाहेरचं जास्त पावसाळी खायचं नाही आणि घरीच बनवा. आपण पण घरी तेल उरलं तर आपण वापरून टाकतो, जास्त दिवसाचं ठेवत नाही आहे. ते बाहेर काय काळजी घेणार आहे. म्हणून तुम्हाला एक संदेश आहे की बाहेरचं खाऊ नका पावसाळी. आता वडे आपले होत आलेले आहेत आणि भूकसुद्धा लागलेली आहे. मस्त गरम वडे आणि मिरची बघून खूप भूक लागलेली आहे. चला तर सोनू वाटे घालते. 2-2 पाव, 2-2 वडे, मिरची आणि मस्त आम्ही आनंद घेतो आहे बाहेरच्या गॅलरीमध्ये. थंड वातावरण आहे, कारण एवढे दिवस खूप गरमी होत होती, पण आज एवढं थंड वाटतं आहे. बापरे, असं वाटतं AC लावलेली आहे. हे थंड जरा. तर मागचा व्ह्यू बघूया. बघा छान वाटतं ते. सर्वजण खाण्यामध्ये व्यस्त आहेत आणि वातावरणच तसं आहे. एवढं वातावरण भन्नाट आहे, थंड वाटतं आहे. आणि गरम गरम मिरची आणि वडा. मला आवडत नाही पाव, पण मी एकच पाव खाणार आहे आणि बाकी चपाती घेणार आहे. वातावरण काही विचारूच नका, एवढं भन्नाट वातावरण आहे, थंड वातावरण. आणि केव्हा पण जास्त पाऊस पडला वगैरे ना, आम्ही असा बेत करतो गॅलरीमध्ये. मस्त माझे भाचे आम्ही आणि आनंद घेतो अगदी. बाहेर कुठे जाण्यापेक्षा आपल्या घरी आनंद घ्यायचा. आणि आम्हाला व्ह्यू छान भेटलेले आहेत. 4 गॅलरी आमच्या फ्रंट साईडला आहेत. 4 गॅलरीनं असा व्ह्यू आहे. खूप सुंदर वाटतं, छान वाटतं आहे. थंड पुढे खाताना गरम आणि वातावरण थंड. आता गावावरून आलं आणि आता हे इकडे आलं. इकडे चला, इकडचं मजा इकडे घ्यायची, गावची मजा गावाला घ्यायची. आणि खूप टेस्टी झालेला आहे वडा, मिरची वडा खूपच छान झालेला आहे. हाताची तोंडाची मारामारी चालू आहे. आणि मिरचीसुद्धा तिखट नाही आहे, छान लागते. थंड वाटतं एकदा सगळीकडे आणि सगळ्यांना छान वाटतं. आम्ही इकडे बसलेले, सगळ्यांना आनंद घ्यायचाच होता हा. असं केव्हा केव्हा मनात आलं की आम्ही बसतो इकडे.
मग छान वाटते. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा आमची गॅलरी कशी वाटली. बाय, गुड नाईट.